स्मरणं वासरमणिरिवतमसां राशिं नाशयते विघ्नानां। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तन्वन्दे रघुनन्दनम्। अमलकणकवर्णं प्रज्वलत्पावकाक्षं सरसिजनिभवक्त्रं सर्वदा सुप्रसन्नं रणरचनसुगात्रं कुण्डलानं कृताङ्गं परजयकरवालं रामदूतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता भक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्याकडे आज हनुमंत याग या औचित्याने अनेक देवतांचे याग झाले, पंचायतन याग आपल्याकडे झाले। आज आपण हनुमंताचंच काही यज्ञयाग बऱ्याच ठिकाणी सहसा होत नाही किंवा आपल्या आसपास झालेलं ऐकिवात नाही, दिसत नाही। पण आपण त्यामुळे आपण यज्ञाचं हनुमंत याग करावा असा विचार करून आज आणि उद्या 2 दिवस हनुमंत यज्ञ आपल्याकडे संपन्न होतो आहे। त्या निमित्ताने देवता समजून घ्यावी, म्हणजे आपल्याकडे जी परंपरा आहे यज्ञ संस्कृतीची, त्याची मुळातलीच बांधणी किंवा यज्ञ संस्कृती म्हणजेच काय तर ज्ञान परंपरेची जोपासना। म्हणजे यज्ञ याच्यामध्ये ज्ञान सत्र झाल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होत नाही असं म्हणतात। त्यामुळे जिथे जिथे यज्ञ आहे तिथे तिथे ज्ञानसत्र हे व्हायलाच पाहिजे। एक छोटा विचार आपण त्यातला असा करायला हवा। अनेक वेळेला मी सांगतो माझ्या बोलण्यामध्ये की राक्षसांना ऋषीमुनींचा सुरू असलेला यज्ञ उद्ध्वस्त का करावा लागत होता याचा विचार आपण केला पाहिजे। ऋषीमुनी आपल्या आश्रमात बसून काय गुरुकुलामध्ये बसून विद्यार्थ्यांना शिकवत होते, ज्ञानार्जन करत होते, आपल्या राहुटीमध्ये आपल्या आश्रमामध्ये यज्ञ करत होते। पण तिथे येऊन असुर किंवा राक्षस वृत्तीचे जे कोणी होते ते तो यज्ञ उद्ध्वस्त करायचे। तो का? त्यांना असा काय त्रास व्हायचा? त्यांचं तिकडे त्यांच्या महालामध्ये किंवा त्यांच्या निवासस्थानी त्यांचे सगळे उपद्व्याप सुरू होते, यांचा त्यांना त्रास का व्हावा? तर यज्ञ असला की काय व्हायचं, सकाळच्या वेळामध्ये हे सगळं यज्ञ पूर्ण करायचा, दुपारच्या वेळेपर्यंत आहुत्या असतील यज्ञकर्म असेल ते पूर्ण करावं। आणि दुपारच्या वेळेमध्ये समाजामध्ये जाऊन आपल्या त्या गावामध्ये जाऊन लोकांना आत्मविश्वास द्यावा, त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढावं, त्यांच्यामध्ये ज्ञान पूर्णतेचे 4 शब्द त्यांना सांगावेत आणि त्यांना ज्ञानी बनवावं। बरं, समाज एकदा ज्ञानी बनला की तो कोणालाही असा फॉलो करणार नाही, गुलामगिरी सहन करणार नाही। लोक समाज सगळे सशक्त व्हायला लागतात असं काम केल्यामुळे। मग म्हणून राक्षसांना त्रास व्हायचा, जे कोणी दुराचारी दुष्ट दैत्य राजा असायचा त्याला त्रास व्हायचा। आणि म्हणून त्यांच्या विचाराप्रमाणे ते यज्ञच उद्ध्वस्त करायला यायचे की हेच इथनं जर का पळून गेले तर हे समाजामध्ये जाऊन ज्ञानाचं काम करणार नाही। त्यामुळे जिथे जिथे यज्ञ आहे तिथे तिथे आपण ज्ञानसत्र चालवली पाहिजेत, केली पाहिजे। थोडा वेळ का होईना पण ज्ञानाची काहीतरी देवाणघेवाण इथे व्हायला हवी। देवता समजून घेण्याच्या दृष्टीने आपण आज थोडा वेळ 1 तास 1.5 तास मारुती समजून घेऊया। हनुमान, महारुद्र हनुमान नक्की काय आहे? कोण आहेत हे हनुमान? नमस्कार का करायचा मारुतीला? देवता म्हणून हनुमंत काय काम करतात, कसे काम करतात? आजपर्यंत आपण ऐकलेलं बरंच आहे मारुतीविषयी, कारण रामायण, राम श्रीराम, प्रभू श्रीराम, रामचंद्र, वाल्मिकी रामायण, अनेक प्रकारची इतर रामायण, अनेक गोष्टी, याचं वातावरण आपल्याकडे असल्यामुळे मारुतीविषयी अनेक गोष्टी ऐकलेल्या असतील, सांगितलेल्या असतील। पण देवता म्हणून नक्की काम काय करतो आपण एका वेगळ्या दृष्टीने या हनुमंताकडे पाहावं, त्याच्या गुणांविषयी जाणून घ्यावं, असं आपण थोड्या वेळामध्ये प्रयत्न करूया। आपल्याला जे हनुमंत माहिती आहेत ते कोण माहिती आहेत?
आपल्याला माहिती असलेले मारुतीराया हे रामभक्त हनुमान आहेत, आंजनेय आहेत, अंजनीचा मुलगा आहे अंजनेय, पवनसुत आहेत किंवा रुद्रावतार शिव अवतार आहेत. आणि आणखीन एक आपल्याला मारुतीविषयी माहिती आहे की ते चिरंजीव आहेत. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मारुतीविषयी काही गोष्टी जाणून घ्याव्या किंवा आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींची एक संगती लावावी. बऱ्याच वेळा कसं होतं, माहिती असतं आपल्याला सगळं, पण याचा संबंध दुसऱ्याशी, दुसऱ्याचा पाचव्याशी, चौथ्याच्या तिसऱ्याशी असा लावून आपण कधी विचार करत नाही. आणि मग आपल्यालाच वाटतं, अरे हे तर मला माहितीये, पण असा विचार आम्ही कधी केला नव्हता. असा एक मारुतीचं आपल्याला चरित्र हनुमंताचं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. हनुमान तत्व म्हणून आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या जीवनाविषयीचं चरित्राचा भाग काही असेल किंवा त्याच्या जीवनातल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया. जन्मापासून जर का हनुमंताची सुरुवात केली आपण, तर मारुतीच्या जन्माची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आधीची माहिती आहे की रामाचा जन्म झाला आणि ते पुत्रकामेष्टी यज्ञ केला, मग ती एक घार येऊन, ते सगळा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. मारुतीचा जन्म झाला, त्याच्यानंतर तो भुकेला होता म्हणून तो सूर्याकडे गेला, तीही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जन्मापासून विचार करताना मुळात आपल्याला असा एखादा महापुरुष ज्यांच्या पोटी जन्माला येतो त्यांचं सुद्धा थोडंसं महत्व आपल्याला माहिती पाहिजे. की अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी हे हनुमंत जन्माला आले. मग अंजनी माता नेमकी कोण होती, तिची काय गोष्ट होती की जिच्या पोटी मारुतीसारखा देवता किंवा रुद्रावतार शिवशंकरांनी त्यांच्या पोटी अवतार घ्यावा. अंजनी माता ही पूर्वजन्मी एक अप्सरा होती. आणि नेहमीप्रमाणे मी असं म्हणतो, कारण अनेक कथाभागांमध्ये आपल्याला ह्याच गोष्टी माहिती असतात की तिच्याकडून एका ऋषींचा अपमान होतो काही कारणाने, आणि मग ते ऋषी चिडतात, तिला शाप देतात की तू ज्याप्रमाणे चंचल आहेस, तर चंचलता गुण असलेला तू वानरी म्हणून पृथ्वीवरती राहशील, असं त्यांना त्या अंजनी मातेला, अप्सरेला त्या शाप मिळतो. त्याच्यानंतर तिला चूक उमजते, ती शरण जाते, ती त्यांची माफी मागते, चूक कबूल करते. त्याच्यावरती मग ऋषी प्रसन्न होतात आणि तिला उशाप देतात की ठीक आहे, तुला हे सगळं चूक कळलेली आहे, तू शरण आली आहेस, तर तुला मी उशाप देतो की तुझ्या पोटी शिवाचा अवतार म्हणजे शिव अवतार जन्म होईल, शिवाचा अवतार तुझ्या पोटी जन्माला येईल. पण हे सहज शक्य होणार नाही, तुला त्याच्यासाठी मोठं तप मात्र करावं लागेल. म्हणजे काय, हे सगळं जे असतं ना, आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही ठरलेली असते. आजही आपल्याही आजच्याही जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ठरलेली असते, ती गोष्ट तशीच घडणार असते. आणि ती गोष्ट घडण्यासाठी संपूर्ण निसर्ग, नियती, सगळ्या देवता आणि आपल्या बाजूचं सगळं वातावरण त्या दृष्टीने काम करत असतं. हनुमंताचा जन्म व्हावा, अशा पोटी अशा उदरी जन्म व्हावा की जिथे काहीतरी तपस्सामर्थ्य असेल, त्या क्षेत्राचं बळ वाढलेलं असेल, त्या व्यक्तीचं म्हणजे त्या अंजनी मातेची काहीतरी त्याच्यामध्ये तपश्चर्या असेल, ही सगळी तपश्चर्या या ऋषींनी यांच्याकडून करून घेतली. आणि त्या घराण्याचं किंवा बीज आपण जे म्हणतो, ते शुद्ध बीजामध्ये मारुतीरायांचा अवतार जन्म या केसरी मातेच्या पोटी झाला. आता अंजनी मातेच्या पोटी आणि केसरी हे त्यांचे आई वडील. हनुमंताविषयी आपल्याला एक मारुती फक्त हनुमंत माहिती आहे, पण ते एकटेच होते का यांना, अंजनी आणि केसरी यांना हे एकटाच मुलगा होता का हनुमंत? तर हनुमान धरून एकंदर 6 भावंडांचा उल्लेख आहे. 6 जण होते ते सगळे मिळून. त्याच्यामध्ये पहिला मोठा हनुमान, त्याच्यानंतर मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान आणि धृतिमान, हे 6 भाऊ आहेत. यांच्यापैकी सगळ्यांचे विवाह झाले, संसार झाले, सगळ्यांना पुढे मुलं असलेल्याची त्यांची नावांचे उल्लेख आहेत. फक्त मारुती हे त्याच्यामधले फक्त ब्रह्मचारी म्हणून राहिले. आणि हा सगळा संदर्भ आपल्याला ब्रह्मांड पुराणामध्ये मिळतो. म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये वगैरे एवढा विस्तृत त्याचा संदर्भ नाही, ब्रह्मांड पुराणामध्ये हा आपल्याला संदर्भ मिळेल. मग आता हे हनुमान काय समजून घ्यायचं नेमकं या हनुमान या शब्दामधून? हनुमान म्हणजे काय? आमचे गुरुजी जेव्हा आम्हाला हे सगळं शिकवतात, म्हणजे उपनिषदांचा अभ्यास असेल किंवा आणखीन जो काही ह्या सगळ्या देवतांचा अभ्यास आहे, याच्यामध्ये आम्हाला एक दंडक त्यांनी असा घालून दिलाय, नियम आहे आमच्या वर्गांचा एक, की शब्द समजून घ्या,
जसं आजच्या या सगळ्या बोलण्यामध्ये अनेक ऋषींची नावं येतील, काही गोत्रांच्या ऋषींची नावं येतील, म्हणजे वसिष्ठांचं नाव येईल, याज्ञवल्क्यांचं नाव येईल, भरद्वाजांचं काही संदर्भामध्ये नाव इथे येईल आज. पण भरद्वाज म्हणजे काय, ज्या वेळेला या शब्दाची आपण फोड करू, या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ, त्यावेळेला आपल्याला ती संकल्पना जास्त स्पष्ट होते. मग हनुमान हा शब्द याला कुठून पडला, त्याला कसं नाव पडलं, थोडा खोलात जाऊन विचार करायचा तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली एक कथेची गोष्ट आहे की जी आपल्याला कथा म्हणून माहिती आहे, की तो जन्माला आल्या आल्या भूक लागली म्हणून सूर्य हे फळ हे समजून त्याच्याकडे झेपावला. तो झेपावल्यावरती इंद्राला त्याचा काही राग आला, इंद्राने त्याला शस्त्रांनी त्याच्या अस्त्रांनी आघात केला, त्याचे त्या हनुवटीवरती मार बसला. हे सगळं झालं. मग वायुदेव रागावले, माझ्या मुलावरती तू आघात कसा केलास. मग त्यांनी वायू विजन थांबवलं, सृष्टी थांबलायची वेळ आली. हा सगळा कथाभाग नेहमीप्रमाणे आपण त्यातला जाणूया. आता इथे झालं काय, इंद्र म्हणाला की अरे बाबा ठीक आहे, पण तू काम कर. वायुदेव काम करायचे थांबले. इंद्रांनी हनुमंताला वरदान दिलं की तू बलवान होशील, तुझं बळ सगळ्यात जास्त असेल, त्यामुळे तुला कोणी हसणार नाही. फुटक्या हनुवटीचा, तुटलेल्या हनुवटीचा असं कोणी म्हणणार नाही तुला. तू बलवान होशील आणि तुला हनुमान असं नाव पडेल. बाकी कथाभागाच्या खोलात जाण्याचं आपल्याला तपशिलात जायचं कारण नाही. तर हनुमान हे नाव अशा एका कथाभागेतनं आपल्याला आलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही एक गोष्ट झाली हनुमान नावाची. दुसऱ्या प्रकाराने आपल्याला जास्त विचार आज करायचा आहे की हनुमान या शब्दाचा अर्थ आपण कसा घ्यायचा. एखादी संकल्पना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, अभ्यास करतो, पण काही वेळेला कुठेतरी गुरफटतो आणि ती संकल्पना अर्धवट राहते. थोडासा अर्थ आपण मग कानाडोळा करतो आणि पुढे जातो. पण शब्द डिकोड केला पाहिजे आपण. आता तो कसा करायचा. आपल्या सगळ्या या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ऋषीमुनींच्या या सगळ्या परंपरेमध्ये प्रचंड प्रमाणात साहित्याचे निर्माण केलं गेलं. अत्यंत गौरव वाटावा, म्हणजे आम्ही म्हणतो प्राऊड फील होईल आपल्याला, अशा प्रकारचं साहित्य हे सगळं आपल्याकडे आहे. आपल्यापर्यंत ते पोचलेलं नाही, किंवा काही कारणांनी असेल, व्यवस्थेचा भाग असेल किंवा आणखीन काही असेल, आपण त्यांच्यापर्यंत पोचलेलो नाही, म्हणून आपल्याला ते समजलेलं नाही. मग हा शब्द कसा सोडवता येईल आपल्याला. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्या या वैदिक तत्वज्ञांनी वैदिक संस्कृतीमध्ये काम केलेलं आहे. एक या सगळ्या वेदांगामध्ये निरुक्त नावाचं एक वेदांग येतं. निरुक्त याच्यामध्ये काय आहे माहितीये का, की शब्द कसा निर्माण झाला, शब्दाचं व्युत्पत्ती शास्त्र म्हणा किंवा शब्दाविषयीचं सगळं काम या ग्रंथामध्ये केलेलं आहे, या शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्यातला एक निघंटू नावाचा एक ग्रंथ आहे. निघंटू, निघंटवा, त्याचं नावच मुळात कुठून आला असा शब्द आहे. निघंटू कुठून आला शब्द, कुणी केलं हे निघंटूवरती काम, आणि थोडंसं त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपल्याला समजेल की केवढी प्रगल्भता आपल्याकडे होती, केवढी प्रचंड साहित्य संस्कृती आपली आहे. एक 1100 शब्दांची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. 1100 शब्द, त्याला साधारण 5 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ सांगितलेत, आणि पुढच्या 3 अध्यायांमध्ये एकाच अर्थाचे अनेक शब्द हा ग्रंथ आपल्याला सांगतो. जे आपण म्हणतो ना की पाण्याला 400 शब्द आहेत किंवा अग्नीला 200 शब्द आहेत, हे कुठे मिळतील, तर या ग्रंथामध्ये या सगळ्याचा उल्लेख आणि संदर्भ आपल्याला मिळतो. कुणी केलं असेल एवढं सगळं काम, या शब्द एकेका शब्दावरती काम कुणी केलं असेल. यास्क नावाचे ऋषी होते. यास्क, आणि कोणाचे शिष्य होते, भरद्वाजांचे शिष्य होते. भरद्वाजांचं गोत्र आज जर का आपण लावत असू तर आपल्याला भरद्वाजांची पूर्ण माहिती असली पाहिजे, की त्यांच्या शिष्यांनी जर का एवढं काम केलंय तर भरद्वाजांचं काम किती मोठं असेल, बरोबर की नाही. या यास्कांनी या ग्रंथावरती काम केलेलं आहे. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, आणि मग त्या शब्दाचा अर्थ आपण जोडत गेल्यावरती आपल्याला ती संकल्पना स्पष्ट होते. पण काही वेळेला अडचण निर्माण होते. म्हणजे अडचण नाही आली तर अभ्यास होणार नाही. सगळ्याच शब्दांचे अर्थ काही आपल्याला या निघंटूमध्ये, या सगळ्या शास्त्रामध्ये मिळतातच असं नाही. मग आता हनुमान हा शब्दाचा अर्थ शोधायचा कुठे, तो काही त्याच्यामध्ये दिसत नाही, मिळत नाही. कुठे शोधायचा, कसा शोधायचा, याच्याही पुढे जाऊन अनेक महान ज्ञानी ऋषींनी किंवा आपण
तत्वचिंतकांनी सुद्धा म्हणूया, काही तत्वचिंतक आपल्याकडे होऊन गेले की ज्यांनी एकेका अक्षरावर काम केलेलं आहे. आपल्याकडे एकाक्षर कोश आहेत. एका अक्षराचा म्हणजे क ख ग घ ङ. तर प्रत्येक अक्षराचा अर्थ काय आपण घ्यायचा संस्कृतीनुसार. या परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये याचे काय काय अर्थ कोणी कोणी सांगितले, ह्या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे कोश, शब्दकोश. तसा हा एकाक्षर कोश. बरं, हा एकच आहे का? नाही. आपल्याकडे आता उपलब्ध असलेले, कोणालाही सहज मोबाईलवर मिळतील असे 27 एकाक्षर कोश आहेत. मग हनुमान ह्या शब्दाचा अर्थ घेताना आपल्याला या 4 अक्षरांचा विचार करावा लागतो. जर एकत्र एका ठिकाणी हा जर का अर्थ मिळाला नाही तर. याच्यात सुद्धा आपण एक महाक्षपणक नावाचे भाषाशास्त्री होऊन गेले, साधारण 2-2.5-3 हजार वर्षापूर्वीचे होऊन गेलेले आहेत महाक्षपणक. त्यांचा एक एकाक्षर कोश आहे. दुसरा एक हर्षदेव म्हणून आहेत, त्यांचा एक आहे. आणि पुरुषोत्तम देव असे एक तत्वचिंतक होऊन गेले. या तिघांमध्ये आपण जो आज अर्थ बघणार आहोत ह्याचे संदर्भ, एकमेकांशी जुळणारे अर्थ या 3 एकाक्षर कोशांमध्ये आहेत. एकूण 27 आहेत. त्या 27 मध्ये या तिघांचा आपण विचार इथे करणार आहोत. ह, नु, मा, न असे जर का आपण 4 अक्षर घेतली. आता एकाक्षर कोश म्हणजे फक्त क ख ग घ नाही, क का की की कु कु सगळी 12 खडी खालपर्यंत शेवटपर्यंत, अशा प्रत्येकाचा अर्थ इथे या एकाक्षर कोशामध्ये आपल्याला मिळतो. मग ह्याच्यातनं या तिघांचा 3 एकाक्षर कोश आज आपण इथे निवडलेले आहेत. यांचा जर का आपण विचार केला तर शब्द समजून घेण्यासाठी पहिला हनुमान समजून घ्यायचा आहे आज आपल्याला. म्हणून आजचा विषय मी सगळ्यांपर्यंत पोहोचवलाय तो हनुमान दर्शन असा पोहोचवलेला आहे. मग या अक्षराचा काय अर्थ सांगितलाय या तिघांनी मिळून किंवा तिघांच्या संदर्भांमध्ये, की याचा अर्थ आनंद असा आपल्याला दिसतो. म्हणजे आकाश, म्हणजे शंकर, म्हणजेच आनंददायी आणि अमर्याद. या तिघांचा महाक्षपणक, हर्षदेव आणि पुरुषोत्तम देव या तिघांच्या रेफरन्सने आपण आज पुढे बोलणार आहोत. म्हणजे इथे आपल्याला म्हणजे शंकर हा एक अर्थ इथे आपल्याला या कोशामध्ये मिळतो. आणि आपण मारुतीला, हनुमंताला रुद्रावतार तर म्हणतोच, त्याच्याविषयी पुढे आपण विस्तृत अर्थ बघणार आहोत. झाला. त्याच्यानंतर येतो नु याचा अर्थ पूजन आणि प्रशंसा असा केलेला आहे या एकाक्षर कोशामध्ये. पूजन आणि प्रशंसा. मा याचा अर्थ विद्या आणि लक्ष्मी, दोन्ही अर्थ सांगितलेले आहेत, विद्या आणि लक्ष्मी. आणि शेवटचा अक्षर आहे न, याचा अर्थ आहे बल, युद्ध, वीरता, शौर्य, अजेय असणे, जिंकू शकणार नाही कोणी त्याच्या समोर. मग आता ह्या सगळ्याचा जर का आपण विचार केला, एकत्रित अर्थ केला तर काय होणार आहे, की जो शिवस्वरूप आहे, जो पूजन आणि प्रशंसा करतो, ज्याच्याकडे विद्या आहे, लक्ष्मी आहे, ऐश्वर्य आहे, जो शूर आहे, अजेय आहे. आता हे 4ही अर्थ हनुमान, मारुती याच्या चरित्राशी जुळते आहेत. आता यातल्या एकेकाचा आपण विस्तृतपणे थोडासा संदर्भ आणि विचार करूया. हनुमान, त्याच्यातला शिव अवतार आहे असं आपण म्हटलं. याचा अर्थ शिव. कोणी कोणी म्हटलंय, कारण कसं आहे, ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेला त्याचे संदर्भ पण सांगायला पाहिजेत, की कोणी कोणी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलंय म्हणजे आपल्याला म्हणणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण त्यांच्यापेक्षा विद्वान नाही. जसं सनक ऋषी आणि नारद यांच्या संवादामध्ये एका ठिकाणी उपनिषदामध्ये असा संवाद आहे त्यांचा, की तुला काय काय येतं सांग, असं सनक ऋषी, सनकदेव त्यांना म्हणतात नारदांना, की तुला काय काय येतं सांग. तेव्हा सांगताना नारदांनी खूप मोठी यादी सांगितली आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग असा सांगितलाय, की मला इतिहास आणि पुराण हा 5वा वेद सुद्धा येतो, असं नारद मुनी सांगतात. म्हणजे ज्या इतिहास आणि पुराण याला 5वा वेद नारदांनी म्हटलेला आहे, त्यामुळे आपणही म्हणायला हरकत नाही. तसं तुकाराम महाराज तिथे म्हणतात, शरण शरणजी हनुमंता, तुझं आलो रामदूता, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा. तुकाराम महाराजांनी तिथे हनुमंताला रुद्राची उपमा दिलेली आहे. आपल्याकडे एक तार सारोपनिषद असं एक उपनिषद आहे, तार सारोपनिषद.
याच्यामध्ये भरद्वाज ऋषी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचा संवाद आहे. तर त्याच्यामध्ये काही संवादामध्ये जे काही प्रश्नोत्तर चाललेली आहेत त्यांची, त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाजांना सांगतायत शिवस्तु हनुमान स्मृता. तिथे सुद्धा त्यांनी हो याचा अर्थ किंवा हनुमान याला रुद्रावतार म्हटलेला आहे. आनंद रामायणामध्ये रुद्रावतार संज्ञे वायुपुत्र प्रतापवान असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर स्कंद पुराणामध्ये त्यांना 11वा रुद्र म्हटलेला आहे हनुमंताला, आणि शिवपुराणामध्ये मात्र 11वा रुद्र म्हटलेला आहेच, पण त्याच्याबरोबर त्याला नंदी म्हटलेलं आहे. शिवपुराणामध्ये मारुतीला हनुमंताला नंदी म्हटलेला आहे. आता कसं आहे माहितीये का, एकच संदर्भ ज्या वेळेला 2-3 प्रकारांनी आपल्याला आपण बघतो ना, त्यावेळेला आपल्याला ते पटत जातं हळूहळू. हे जे नंदी म्हटलेलं आहे ना शिवपुराणामध्ये, याची आणखीन एक कथा येते. कुठे येते ही कथा? चंपू रामायण नावाचं एक रामायण आहे आपल्याकडे. 200 रामायण आहेत भारतामध्ये, म्हणजे उपलब्ध रामायणांपैकी खूप प्रत्येकाने, मुळात काय माहितीये का, राम ना सगळ्यांनाच आपलासा वाटतो ना, सगळ्यांनाच राम आपला वाटतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने रामायण लिहिलेली आहे. आपल्याला एक वाल्मिकी रामायण माहितीये किंवा एक 2-4 रामायण आपल्याला माहिती असतील, पण 200 रामायण आहेत. त्यातलं हे चंपू रामायण कोणी लिहिलं? राजा भोज. राजा भोजानी हे चंपू रामायण लिहिलं, आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय, कैलास शैल चलनागसी शापदायी नंदीश्वर स्वयमिहागता, असं त्याच्यामध्ये एक ओळ येते. नंदीश्वर स्वयमिहागता. कुठल्या संदर्भामध्ये ही येते ओळ? गोष्ट अशी आहे, असं आहे, गोष्ट सांगितल्याशिवाय नुसतंच असं तात्विक हे नको, संदर्भ आणि त्याची गोष्ट छोटीशी पाहूया. या चंपू रामायणामध्ये ही गोष्ट आलेली आहे की हे म्हटलं कोणी आधी, कोणाच्या तोंडी हे उद्गार आहेत नंदीश्वर स्वयमिहागता? हे रावणाच्या तोंडी उद्गार आहेत. रावण सांगतो. काय गोष्ट आहे त्याची सांगू का? की मारुती लंकेमध्ये गेलेला आहे आणि सगळीकडे तो विध्वंस करतोय. सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. त्या विध्वंस करता 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 त्या इंद्रजितानी, म्हणजे रावणाच्या मुलांनी ते सगळं शेवटी त्याला पकडली म्हणजे त्यांनी पकडवून घेतलं आणि आणून रावणाच्या समोर उभी केली. तो मारुती त्या रावणाच्या समोर ज्या वेळेला येतो आणि नजरानजर होते, रावण त्याला बघता क्षणी म्हणतो नंदीश्वर स्वयंमिहागता. अरे हा तर नंदी. हे रावण म्हणतो, हा तर नंदी आहे, हा ओळखीचा आहे माझ्या. कसं? ज्या वेळेला रावण शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी कैलासाच्या पायथ्याशी बसलेला असतो आणि शंकर महादेव काही त्याला प्रसन्न होत नाही, त्यावेळेला ह्या क्रोधानी काही त्याचं जे काही असेल, हा लागतो तो कैलास पर्वत हलवायला ताकद लावून. कोण? रावण. कैलासाच्या पायथ्याशी बसलेला आहे आणि तो कैलास पर्वत हलवायला सुरुवात करतो. ह्या सगळ्यातून त्या रावणाला हरवणारा पहिला नंदी जो येतो, त्यांनी ह्या रावणाला हरवलेला आहे, म्हणजे त्याचं गर्वहरण केलेलं आहे तिथे. त्यामुळे रावणाला त्या नंदीची ओळख आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मारुती समोर येऊन उभा राहतो, त्यावेळेला म्हणतो अरे हा तर नंदी आहे. हा एक दुसरा संदर्भ चंपू रामायणातला आपल्याला दिसतो. एक शिवपुराणातला नंदी म्हटल्याचा आहे, हा दुसरा संदर्भ नंदी. रावणाने ओळखले त्याला. रावणाकडे प्रचंड बुद्धिमत्ता होती. रावण हा विद्वान माणूस होता. फक्त अहंकार आणि इतर त्याच्या दुर्गुणांमुळे हे सगळे बाकी गोष्टी पुढच्या घडल्या. नाहीतर एवढी त्याच्याकडे शक्ती होती, एवढं त्याच्याकडे ज्ञान होतं की समोर मारुती रूपामध्ये हनुमंताच्या रूपात असलेला कोण आहे हे रावणाने समजून घेतलेलं होतं की अरे हा तर नंदी, यांनीच मला हरवलं होतं, ओळखतो मी याला. याच्यानंतर अजून एका ठिकाणी या नंदीविषयीचा संदर्भ आपल्याला दिसतो. हनुमान सहस्रनाम आहे. आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण अनेकांना माहिती नसतं की सहस्रनाम एक आपल्याला 2-4 माहिती आहेत. विष्णू सहस्रनाम माहिती आहे, गणपती माहिती आहे, शंकर माहिती आहे, महादेव वगैरे. पण त्याच्यात सुद्धा नंदी हे नाव मारुतीचं आहे. आता ते कोणी लिहिलं, काय लिहिलं, हा आपण नंतर भाग त्याच्यामध्ये बघूया, आत्ता नको. असा हा शिवस्वरूप असलेला, नंदी असलेला, शिवस्वरूप असलेला, शंकराचे सगळे जे जे गुण म्हणून आहेत ना, ते सगळे आपल्याला या मारुतीमध्ये आपल्याला दिसतात, हनुमंतामध्ये आपल्याला दिसतात. हा झाला हचा विचार हनुमंतामधला. याच्यानंतर येतो नु, म्हणजे पूजन आणि प्रशंसा. आता जर का आपण नुसता ग्रंथ पाहिला, एकाक्षर कोश, आणि त्याच्यामध्ये नूच्या समोर अर्थ लावला आणि पूजन आणि प्रशंसा असे दोनच जर का अक्षर आपण शब्द पाहिले, तर आपण काय विचार करू सामान्यतः
की ज्याची लोक प्रशंसा करतात तो, किंवा ज्याचं पूजन सगळे मिळून करतात तो, असा आपण अर्थ लावू, बरोबर. पण शब्दांचा विचार करताना अनेक प्रकारांनी व्याकरणशास्त्राचा अभ्यास करायला हवा, न्यायशास्त्राचा विचार करायला हवा, आणि मग या शब्दाचा अर्थ आपण समजवून घेऊ शकतो, असं अनेक ठिकाणी तत्वचिंतक आपल्याला सांगतात, अभ्यासक सांगतात की एका दृष्टीने फक्त बघू नका, त्याच्यासाठी न्यायशास्त्राचा अभ्यास करा, त्याच्यासाठी आणखीन सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करा, व्याकरणाचा अभ्यास करा, आणि मग समजून घ्या. आपण याच्यामध्ये अर्थ असा घ्यायचा आहे, प्रशंसा आणि पूजन कोणाचं? रामाचं. हनुमंत नित्यम भक्त्या, याच्यावरती आपण बोललोय, बऱ्याच वेळा बोललोय, इथेच बोललेलो आहोत आपण, जे होते त्यांना माहितीये. नित्यम भक्त्या, कायम सतत सातत्यपूर्ण असलेली त्याची भक्ती, सातत्यपूर्ण तो पूजन करत असतो रामाचं, रामाचीच प्रशंसा करत असतो. दास्य भक्ती त्याची आहे, तो नित्य मग्न आहे, त्याच्या आज्ञेत आहे, आज्ञा पालन करणार आहे. प्रशंसा आणि पूजन कोणाचं? तर मारुती रामाचं करतोय, अशा अर्थाने आपण घ्यायचंय. याच्यामध्ये एक प्रसंग मला असा सांगायचा आहे की सगळं रामायणाची कथाभाग पूर्ण झालेला आहे, म्हणजे रावणाचं वध झालेला आहे, आणि सीतेला सोडवून राम, लक्ष्मण, सीता, सगळा तो परिवार, सगळेजण परत येत आहेत अयोध्येला आलेले आहेत. आणि आल्यानंतर तिथे रामांनी सहज गंमत करायची या मारुतीची, म्हणून एक प्रश्न विचारला की अरे, एवढं सगळं तू माझ्यासाठी करतोस, कोण आहेस तू? का म्हणून तू एवढं सगळं करतोस? कसं काय काय नक्की आहेस कोण तू? आता रामाना हे प्रश्न विचारण्याचा खरं म्हणजे काही कारण नाही, पण संध्याकाळच्या वेळेला निवांत बसलेत दोघ जण, काहीतरी मारुतीच्या तोंडून वदवून घेण्याचं प्रयोजन याच्यामध्ये असावं, म्हणून श्रीरामांनी हा प्रश्न मारुतीला विचारलाय की नक्की आहेस कोण तू? काय तू एवढं सगळं करतोस? कसं काय जमतं तुला? कोण आहेस तू नक्की? इथे मारुतीचे अनेक गुण आपल्याला दिसतात, त्या गुणांची चर्चा आपण पुढे करणार आहोत. पण जे उत्तर मारुतीने दिलंय ना, ते फार समर्पक असं उत्तर आहे. मारुती इथे उत्तर देतात, देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेहमिति मे निश्चिता मतिही. किती छान उत्तर दिलंय. तू आहेस कोण? प्रभू रामचंद्र स्वतः विचारतायत मारुतीला सगळं झाल्यानंतर की अरे, एवढं सगळं केलंस, कोण आहेस तू? मारुतीने सांगितलं, जर तुम्ही माझ्याकडे देहदृष्टीने पाहताय, विचारताय, तर मी तुमचा दास आहे. मी दास आहे. देहदृष्ट्या तू दासोहम, मी दास आहे. मला जर तुम्ही जीव समजताय एखादा, मी जर का जीव आहे, तर मी तुझाच अंश आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः, तुमचाच एक अंश आहे मी, जर मला जीव तुम्ही संबोधताय तर. आणि मला जर का तुम्ही तत्वदृष्टीने पाहताय, आत्मदृष्ट्या, त्वमेव, तुम्ही म्हणजे मीच आणि मी म्हणजे तुम्हीच आहात. हे मारुतीने दिलेलं उत्तर आहे. आता हे किती प्रकाराने उत्तर आहे, याचे काही गुण आहेत, ते पुढच्या बोलण्यामध्ये आपल्या चर्चेमध्ये येतील. आणि हे सगळं माझ्या मतीमध्ये स्थिर झालेलं आहे, निश्चिता मतीही, हे माझं ठाम मत आहे. आत्मदृष्ट्या तू, देहदृष्ट्या तू दासोहम, असा मारुती आहे. पूजन आणि प्रशंसा अशा प्रकाराने मारुती रामचंद्रांची करत होता, प्रभू रामांची करत होता. आता पूजन म्हणताना रामाची पूजा हनुमंतानी करणं म्हणजे कसं काय, कशी करत असेल पूजा, हे अजून थोडं आपण समजून घेतलं पाहिजे, कारण संकल्पनांचं स्पष्टीकरण हे आपल्या बोलण्याची मुख्य धारा आहे. आपल्या रामाला किंवा आपल्याला जो पूज्य आहे, आपला जो आराध्य आहे, त्याला ज्या ज्या रूपामध्ये गरज लागली तसे तसे मारुती त्या त्या ठिकाणी हजर झालेले आहेत. ती खरी पूजा केलेली आहे. ज्या वेळेला रामांना शौर्याची गरज होती, त्यावेळेला हनुमंत आपलं शौर्य घेऊन उतरलेले आहेत. ज्या वेळेला रामाला चातुर्याची गरज होती, तेव्हा हनुमंताचं चातुर्य दाखवलंय. ज्या वेळेला राजनीतीची गरज आहे, त्यावेळेला राजनीती म्हणजे काय हे हनुमंताकडनं आपण शिकावं असं दाखवलेलं आहे. ज्या वेळेला रामांना हनुमंताच्या संयमाची गरज होती, त्यावेळेला हनुमंतांनी संयम दाखवलेला आहे. जे जे आवश्यक आहे ते घेऊन हनुमंत रामासाठी उभे राहिलेले आहेत. रामाची पूजा ही या हनुमंतांनी आपल्या गुणांतून केलेली आहे. माझ्या देवाला मी कसा पाहिजे तसा मी त्याच्याकडे जाईन, याला म्हणायचंय पूजा. फक्त रामनामाचा जप करत एका दगडावरती बसून राहिलेले नाहीये. दास्यभक्ती आणि अतिशय रामभक्त हनुमंत
एका ठिकाणी बसलेत, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय श्रीराम. दिवसभर पाय धुत बसलेले नाहीयेत रामांचे पूजन करायचं म्हणजे. आपला प्रत्येक गुण त्यांनी रामकार्यासाठी वापरलेला आहे. रामभक्त म्हणताना त्याला हवा तसा आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तिथे सिद्ध झालं पाहिजे. तो खरा रामाचा दास आणि तो हनुमंत होता. मी रामाचं काम करेन ही खरी रामाची पूजा होईल. अफाट शक्ती होती हनुमंताकडे, पण तरी सुद्धा हनुमंताने काय सांगितलं की माझ्यामधलं हे रामतत्व जर का नाहीसं झालं तर माझ्या असण्याला, माझ्या अस्तित्वाला काही राहणारच नाही. मी म्हणजे शून्य होऊन जाईन. आत्मदृष्ट्या त्वमेव. रामाची पूजा ही स्वतःच्या गुणांनी केलेली आहे आणि ते गुण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. गुणपूजा, गुणांनी केलेली पूजा. पूजा आणि प्रशंसा, नु याचा अर्थ आपण पाहतोय. आपण अनेक वेळा असं म्हणतो की तन मन धनपूर्वक आपण काहीतरी पूजा यज्ञ करतो, पण आपण खरंच करतो का? तनपूर्वक करतो कारण आपलं अस्तित्व दिसतं, आम्ही होतो, येऊन गेलो आम्ही. धनपूर्वक सुद्धा दिसू शकतं, आपण आपला काहीतरी आर्थिक हातभार लावला, पण मन आपलं तिथे आहे का? आपण मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करतो का? आपल्या मनात आहे का की फक्त आपल्यावरती काही लादल्यासारखं आपण करतो? या सगळ्याचा विचार या पूजनामध्ये आपण केला पाहिजे. मग हे हनुमंतामध्ये आलं कुठून? कोणीतरी शिकवल्याशिवाय, कोणीतरी सांगितल्याशिवाय तर या गोष्टी येणार नाहीत. संस्काराचा भाग आहे हा. हनुमंताच्या आईने हे सगळं त्याला शिकवलेलं आहे. अंजनी मातेने दिलेल्या संस्कारातून हे सगळं आलेलं आहे. त्याचा आणखीन एक छोटासा प्रसंग सांगतो. आता रामायण आलंय आपलं, 2-3 रामायण आपण पाहिली. आता पुढचा रामायणाचा संदर्भ आहे कंब रामायणातला. कंब रामायणामध्ये हा प्रसंग आपल्याला दिसतो की अंजनी माता सांगते. आता दृश्य असं आहे, लंकेकडनं ते सगळं रावणाचा वध वगैरे करून सीतेला घेऊन हे सगळे अयोध्येकडे निघालेले आहेत, राम आणि सगळा परिवार, ते सगळेजण. आणि वरून जाताना एका ठिकाणी मारुतीचं जन्मस्थान पर्वत तिथे दिसतो आणि आपल्याला माहितीये की ते तिथे उतरतात त्या पर्वतावरती. अंजनी मातेचं दर्शन घ्यावं, त्यांची भेट घ्यावी आणि पुढे जावं. ज्या वेळेला ह्यांचं सगळ्यांचं विमान तिथे उतरतं त्यावेळेला अपेक्षित काय आहे की अंजनी मातेने पुढे येऊन रामाला नमस्कार करावा, बरोबर की नाही? सगळ्यांना असंच वाटणार की असं असं झालं पाहिजे, पण असं होत नाही. अंजनी मातेनी रामाला नमस्कार करायच्या आधी त्या हनुमंताला चांगलं दरडावलेलं आहे, खडसावलेलं आहे. 2 दिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. इतकं रागे भरलेली आहे त्याला. का? अरे तू असताना यांना हे सगळं युद्ध करायची गरजच का पडली? तू कुठेतरी कमी पडलास म्हणून रामाला युद्ध करावं लागलं. तुझं सामर्थ्य तुला कळत नाही का? असा दम भरती अंजनी माता आधी मारुतीला की तुझ्या चुकीमुळे आज यांना शस्त्र घ्यावं लागलं. तुझ्याकडे हे सामर्थ्य आहे की तू एकटाच जाऊन सीतेला घेऊन येऊ शकत होतास, म्हणजे तू कुठेतरी कमी पडलास. हे संस्कार अंजनी मातेचे मारुतीवरती होते. आज आपण काय सांगतो? जास्त पुढे जाऊ नको, थांब, विचार कर, सगळे काय करतायत बघ, एकटा दुकटा असेल तर जाऊ नको, मागेच थांब. असं नव्हतं ना, असं नाही अपेक्षित आपल्याला. ही दास्य भक्ती किंवा अशी प्रशंसा, अशी गुणांनी केलेली पूजा ही मारुतीने केलेली आहे. आणि याच्यासाठी आपल्याला मारुती समजून घेताना अंजनी माता पण समजली पाहिजे, सुग्रीव पण समजला पाहिजे आणि केसरी पण समजून घेतला पाहिजे. तर हे हनुमान तत्व मारुती आपल्याला समजेल. म्हणजे रामकथेवरती किंवा रामायणावरती चर्चा करताना फक्त प्रभू श्रीराम समजून घ्यायचे नाहीये, त्यांचा सगळा परिवार समजून घ्यायचा आहे. आपल्याला सीता समजली पाहिजे, आपल्याला भरत समजला पाहिजे आणि शत्रुघ्न सुद्धा समजला पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला आवडणार नाही फारसं, पण रावण सुद्धा समजून घेतला पाहिजे. त्यावेळेला प्रभू श्रीराम आपल्याला समजतील. जांबुवानांनी मारुतीच्या शक्ती जागृत केलेल्या आहेत, माहिती आहे ना? माहिती, तो प्रसंग सगळ्यांना माहितीच असेल. नु म्हणजे गुणांनी पूजा करणे. आपण काय घ्यायचंय याच्यातनं? मारुतीने कसे गुण आपले वापरून रामांची पूजा केली हे आतापर्यंत बघितलं, पण आपण काय करायचंय तर आपल्या गुणांनी आपण जे काही काम करतो, जे काही कर्म करतो रोज दैनंदिन जीवनामध्ये, ते भगवंतासाठी कसं होईल असं आपण पाहावं की आपल्या गुणांनी आपण देवाची पूजा केली असं होईल. आपल्याकडे असलेला प्रत्येक गुण रामकार्यासाठी कसा वापरला जाईल रोजच्या दैनंदिन जीवनातला, की ते आपलं साध्य होणार आहे.
मग ते भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला, स्वकर्मणा त्वमभ्यर्च सिद्धिं विंदन्ति मानवाः, अनेकांना कंठस्थ आहे भगवद्गीतेमध्ये. किंवा मग स्वे स्वे कर्मण्यभिरतः सिद्धिं लभते नरः. ज्या वेळेला तुम्ही जी कर्म करता ना, त्या कर्मांमुळेच तुम्हाला भगवत पद प्राप्त होणार आहे. आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय असं म्हणताना माझ्या मनामध्ये त्याच्यात थोडी किंतु येतो. का? मला भगवंतापर्यंत जायचंय म्हणताना तो आहे आणि मी आहे, आपण दोन म्हटले, बरोबर की नाही? दोन वेगळे झाले ना. त्याच्यापर्यंत जायचंय म्हटल्यावर मलाच भगवंत व्हायचंय आणि भगवंत म्हणजेच मी आहे हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर ते कसं होणार आहे? तर आपले गुण वापरून आपण जे कर्म करू ते भगवंतासाठी वापरले पाहिजे. तर ते आपल्याला सहजपणे शक्य होईल. जसं पत्रम पुष्पम फलम तोयम, तो श्लोक आपल्याला माहिती आहे, यो मे भक्त्या प्रयच्छती. ह्याच्यातला एक गुण आपल्याला बघायचा आहे. ह्या गुणपूजा याच्यासाठीच तो आपल्याला बघायचा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम कुणी निर्माण केलं? ही सगळी सृष्टी जी आहे ती भगवंतानी जर का निर्माण केलेली आहे, तर तुमच्याच घरातली एखादी वस्तू उचलावी आणि आम्ही तुम्हाला भेट देतो, आम्ही तुम्हाला ही दिली असं म्हणावं का? सगळं काही भगवंताच निर्माण केलेलं आहे ना. मग त्याच घेऊन त्याला काय द्यायचं, हा विचार कुठेतरी कधीतरी मनामध्ये यायला हवा. पण याच्यातल्या पुष्प या विषयाचा जर आपण विचार केला तर ते आपण मात्र देऊ शकतो. कसं? तर ह्या फुलाचे 3 गुण तत्वचिंतक सांगतात. 3 गुण आहेत या पुष्पामध्ये. फुल जे आपण वाहणार आहोत, कुठले? रंग, फुलाचा रंग आहे. सुगंध, सगळ्याच फुलांना वेगळे वेगळे रंग आहेत, सगळ्याच फुलांना काही सुगंध नाही आहेत. आणि तिसरा आहे मकरंद. पण यातला गुण काही ना काहीतरी प्रत्येक फुलाला आहे. फुलाचे 3 गुण सामान्यतः: रंग, सुगंध आणि मकरंद. तत्वचिंतक आपल्याला असं सांगतात की तुमच्या विचारांचा रंग, तुमच्या गुणांचा सुगंध आणि तुमच्या कर्माचा, कर्तृत्वाचा मकरंद तुम्ही देवाला वाहा. म्हणजे फूल तुम्हाला जे व्हायचंय ते या 3 प्रकारांनी युक्त असलेलं आपल्याला फूल, गुणांनी युक्त फूल देवाला व्हायचंय. आता उद्या तुम्ही जेव्हा इथे फूल व्हायला याल ना, तेव्हा हे लक्षात ठेवा, रंग, सुगंध आणि मकरंद हे 3 गुण या फुलामध्ये आहेत. आपल्या विचारांचा रंग, आपल्या गुणांचा सुगंध आणि कृतीचा, प्रत्यक्ष कृती, त्याचा मकरंद. हे उद्या जरा आपल्या लक्षात राहायला पाहिजे. प्रश्न कुठे निर्माण होतो माहितीये का? आपल्या हे लक्षात राहत नाही. आणि हे फूल वाहताना जर का हे आपल्याला आठवलं तर आठवल्यानंतर इच्छा निर्माण होईल. इच्छा निर्माण झाली की संकल्प होईल आणि संकल्प झाला तरच कृती आपल्याकडून घडेल. त्यामुळे याचा विचार करताना आपल्याला स्वतःचं हे जीवन पुष्प जसं हनुमंतांनी रामाला वाहिलं तसं आपल्याला हे फूल देवाला व्हायचंय. या अशा थोड्या पूजनाच्या वेगळ्या पद्धतीने का होईना आपण विचार केला पाहिजे की जे अपेक्षित आहे, जे कार्य करणं आपल्याला अपेक्षित आहे. आपल्याला जर चांगली रांगोळी काढता येत असेल तर आपल्या गुणाचा उपयोग आपल्या रामासाठी कसा होईल, मी रांगोळी काढेन. मला जर का 4 माणसं गोळा करून काही बोलता येत आहे तर मी त्याचा प्रयत्न करेन. कोणाला आयोजन करता येत असेल कोणी आयोजन करेल, कोणाला स्वयंपाक करता येत असेल रामासाठी कोणी नैवेद्य बनवतील. आपला असलेला एक तरी गुण रामकार्यासाठी यावा, रामाच्या पूजेसाठी आपला हातभार लागावा, हा प्रयत्न म्हणजे पूजन, प्रशंसा आपल्याला या मधनं घ्यायचे की जी हनुमंतानी आयुष्यभर केली किंवा अजूनही चालू आहे असं आपण म्हणूया, कारण ते चिरंजीव आहेत. असो, या विषयातनं पुढे पुढे जायला खूप काही आहे बोलण्यासारखं. पुढचा अक्षर येतं मा. आता हा माचा अर्थ सांगितला विद्या किंवा लक्ष्मी पण म्हटलेलं आहे माला, ऐश्वर्य. याच्याही संदर्भातलं अनेक लिखाण, अनेक प्रकारचे श्लोक, छोट्या छोट्या स्तोत्रांमधनं आपण जे दैनंदिन जीवनात म्हणतो, रोज म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आहेत. आपण फक्त त्या दृष्टीने विचार करत नाही. आता माधव हे नाव आपण रोज घेतो की नाही, माधव, त्याच्यामध्ये माधव जो विद्येचा स्वामी आहे असा, मा विद्याच्या हरे प्रोक्ता असं म्हटलेलं आहे. संदर्भ थोडासा सांगतो. एक गोष्ट अशी की कृष्ण सगळं आपलं चरित्र शेवटच्या भागामध्ये श्रीकृष्ण महादेवाकडे जातात, कैलासावरती फिरायला जातात. आता झालंय, आता अवतारकार्य संपायची वेळ आलेली आहे आणि ते तिथेपर्यंत कैलासावरती पोहोचलेले आहेत. आणि इथे
शंकर महादेव आणि श्रीकृष्ण यांचा संवाद सुरू आहे, त्यावेळेला तुझं नाव काय, माझं नाव काय, मग मला हे नाव कशावरून पडलं, तुझं हे नाव कसं पडलं, असं हरिवंशामध्ये हा संवाद आहे. हरिवंश ग्रंथाचं नाव त्यातलं. त्याच्यात महादेव असं म्हणतात, महेश्वर उवाच, अशा ह्याने ते सुरू होतं. मा विद्याच्या हरे प्रोक्ता, की विद्येचा स्वामी धव म्हणून तुम्ही, लक्ष्मीचा विद्येचा तुम्ही स्वामी मा धव. आता विद्या, ऐश्वर्य, लक्ष्मी याचा विचार जर का आपण केला तर लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य म्हणूया, आणि विद्या म्हणजे त्याला प्राप्त असलेल्या सिद्धी असं आपण म्हणूया. सिद्धी म्हणजे पण विद्याच म्हणतो आपण, त्याला केवढी सिद्धी प्राप्त आहे असं म्हणतोच ना. हनुमान चालिसा म्हणण्याची पद्धत आपल्याकडे थोडी कमी आहे, पण तरी सुद्धा अष्टसिद्धी नवनिधी के दाता म्हणतो ना आपण, असं वीर दीन जानकी माता अनेक जण म्हणत असतील, पण आपल्याकडे थोडं भीमरूपी महारुद्र आपण म्हणतो, त्यामुळे हिंदी असल्यामुळे थोडा कल आपला हनुमान चालिसाकडे कमी आहे, पण तिथे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असं म्हटलेलं आहे. मग आता ह्या अष्टसिद्धी कोणत्या आणि नवनिधी म्हणजे काय, हे सगळं या मा मध्ये आहे. कारण मा म्हणजे ऐश्वर्य, मा म्हणजे विद्या, मा म्हणजे सिद्धी. त्याविषयी थोडंसं पाहू आणि पुढे येऊ. अष्टसिद्धी कोणत्या सिद्धी हनुमंताकडे होत्या आणि त्या कशा प्रकारे होत्या आणि आपण त्या कशा प्रकारे बघणार आहोत, त्याचा विचार, त्याची संगती जोडता आली ना म्हणजे ते सगळं आपल्याला समजेल. पहिली आहे अणिमा. अणिमा म्हणजे छोट्यात छोट, सूक्ष्मात सूक्ष्म होण्याची सिद्धी. हनुमंत होऊ शकत होते, लहानात लहान होऊ शकत होते. महिमा म्हणजे मोठ्यात मोठं, खूप मोठं होण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे आपण रोज म्हणतोय. छोटं पण होता येत होतं अणु एवढा, आणि ब्रह्मांडा एवढा मोठाही होत होता. त्याचाही संदर्भ काय, कथा पटपट पटपट झाल्या की मी कोणाशी तरी बोलताना दुपारी म्हटलं की एक तर तुम्हाला त्या मागच्या आठवतील, अरे हो ह्या सगळ्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, नसतील माहिती तर आमच्या नवीन यांना नवीन कथा कळतील त्यातल्या. छोट्यात छोटं होण्याची शक्ती मारुतीकडे होती. ती कुठे वापरली त्यांनी रामायणाच्या प्रसंगामध्ये, ज्या वेळेला मारुती सीतेचा शोध घेत लंकापुरीमध्ये फिरत होते सगळीकडे, तेव्हा ते अतिशय छोटे होऊन फिरत होते, कोणालाही दिसलेले नव्हते. छोट्यात छोट आणि मोठ्यात मोठं होण्याचे संदर्भ कुठे आलेला आहे कथेचा, तर ज्या वेळेला समुद्र लंघन उडी मारलेली आहे, झेपावे उत्तरेकडे निघालेत उडी मारून, आणि वाटेत त्यांना त्या समुद्रातनं ती एक सुरसा नावाची राक्षसी उभी राहते आणि म्हणते, तू माझ्या पोटात गेल्याशिवाय मी काही तुला सोडणार नाही, पुढे जाऊ देणार नाही. तिला काय माहिती हे समोर असलेलं रसायन काय येते. मग मारुती असे मोठे 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 व्हायला लागले त्या राक्षसीच्या समोर, ती पण तशी मोठी 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 व्हायला लागली. हा, हे सगळं टीव्ही मध्ये खूप छान दाखवलेलं होतं. सुरसा राक्षसी आहे, ज्या प्रमाणात मारुती वाढतायत त्या प्रमाणात ती पण मोठी मोठी होतीये, आणि त्या क्षणी तिचा तो जबडा मोठा झाल्यावरती मारुती एकदम लहान होतात, तिच्या पोटात जातात आणि परत बाहेर येतात. चल तुझं काम तू सांगितलंस काय, माझ्या पोटात जाऊन आल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, मी पोटात तुझ्या जाऊन आलेलो आहे, माझा वाट सोड. आणि मग ते पुढे निघून गेले. त्या ज्या अणिमा आणि महिमा या दोन सिद्धी, त्यांचे संदर्भ दिल्याशिवाय आपल्याला ते पटकन उदाहरणार्थ समजून जाईल. पण याचा विचार मी थोडासा असा याच्यामध्ये मांडतो की ह्या फक्त शारीरिक सिद्धी आहेत का हो, की शरीर मोठं होत गेलं आणि शरीर लहान होत गेलं, की याचा आपण दैनंदिन जीवनात काही विचार करू शकतो, मानसिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या काय विचार करता येईल का आपल्याला. ज्या ठिकाणी बघा, म्हणजे जिथे आपल्याला मोठं होऊन काम करण्याची गरज आहे तिथे आपण मोठं होऊन काम करावं, आणि जिथे लहान होऊन काम करण्याची गरज आहे तिथे आपण लहान होऊन काम करावं. हे जर आपण रोजच्या जीवनात बघत गेलो तर आपल्याला आपले अनेक प्रश्न सुटताना दिसतील. या सगळ्या सिद्धी ह्या केवळ शारीरिक नाही आहेत, तर थोड्याशा आध्यात्मिक सुद्धा एका दृष्टीने आहेत. ज्याच्यासमोर लहान व्हायचंय त्याच्यासमोर लहान व्हावं, लहान असल्याची न्यूनता मनामध्ये येऊ नये, आणि मोठं व्हायची वेळ आली, मोठं झालो आपण तर त्याचा आपल्याला अहंकार होऊ नये. या दोन गोष्टी आपण या दोन सिद्धींमधनं घ्याव्यात. पुढची सिद्धी आहे गरिमा, खूप जड होण्याची शक्ती. कुठे वापरली असेल ही, जड होऊ शकत होते, आपलं वजन वाढवू शकत होते असलेल्या परिस्थितीमध्ये. ज्या वेळेला हनुमंत म्हाताऱ्याचं रूप घेऊन शेपटी वाटेमध्ये पसरवून तो भीम चाललाय गदा घेऊन आणि त्याला गर्व झालाय माझ्या शक्तीचा, मी काही करू शकतो, त्यावेळेला ते हनुमंत बसलेले आहेत ना एका वृद्ध वानराचं रूप घेऊन, आणि शेपटी सोडली वाटेवर, आणि तो सांगतोय की शेपटी बाजूला कर, मला जायचं, म्हणजे मला नाही उचलवत, तुझी तू उचल. ती शेपटी काही त्याला उचलता येत नाही. तिथे भीमाच्या गर्वहरणाची जी गोष्ट आलेली आहे तिथे आपल्याला ही गरिमा, ही सिद्धी त्यांची दिसते.
खूप जड होण्याची शक्ती. पुढची सिद्धी आहे लघिमा. याच्यामध्ये काय आहे, खूप हलकं होण्याची शक्ती आहे, वजन पिसासारखं एकदम हलकं. याचा संदर्भ कुठे येतो कथेचा, की ज्या वेळेला लंकेमध्ये सीता शोध सुरू आहे आणि सीता दिसली अशोकवनामध्ये, त्यावेळेला सीतेजवळ संवाद साधताना पहिला संवाद हा मारुतीनी हनुमंतानी पानावर बसून घेतलेला आहे, झाडावरच्या पानावर बसलेले आहेत आणि ते सीतेशी बोलतायत. तेव्हा सीता म्हणते की अरे मला नाही दिसत आहे, कोण बोलतोयस तू, काय सांगतोयस तू, कुठून बोलतोयस, माझ्या समोर आलास तर मला दिसेल, कारण तिथे ते सगळं मायावी वातावरणात असती होती. त्यावेळेला पानाच्या टोकावर, झाडाच्या पानावर बसून या हनुमंतानी संवाद पहिला साधलेला आहे. तेव्हा इथे हा मात्र संवाद थोडासा आपण विचार करण्यासारखा आहे, की सीतेने जेव्हा हे सगळं झाल्यावर मारुतीराया खाली आले, त्यांना दिसले समोर छोट्या स्वरूपामध्ये, पहिला प्रश्न सीतेने काय विचारला असेल हनुमंताला या परिस्थितीमध्ये, की तिचं अपहरण झालेलं आहे, ती तिकडे बसलेली आहे, मारुती शोध घेत आलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारणं अपेक्षित आहे, की राम कसे आहेत, बरोबर आहे, किंवा बाकी सगळे कसे आहेत, हेच विचारलं पाहिजे की नाही आपल्या दृष्टीने. आपण असतो तर हेच विचारलं असतं, पण सीतेने हा प्रश्न विचारलेला नाहीये. सीतेने काय विचारलंय हनुमंताला, तो जेव्हा समोर दिसला, पहिला प्रश्न असा आहे की माझ्या वियोगामध्ये रामांनी त्यांची कर्तव्य तर सोडली नाहीयेत ना. राम राजा आहेत आणि त्यांनी आपली कर्तव्य माझ्या वियोगातनं सोडणं मला चालणार नाही. ते आधी मला सांग की रामाने आपली कर्तव्य तर नाही ना सोडली. हा प्रश्न सीता विचारतीये मारुती समोर दिसल्यावर, दूध ते सगळं ओळख पटल्यावरती. आणि हे सगळं झाल्यावर सीता असं म्हणते की अरे तुम्ही सांगताय की तुमची सेना घेऊन रामराया येणार आहेत, प्रभू रामचंद्र येतील आणि ह्यांचा पाडाव करतील, पण सगळी जर का तुमची अशी एवढी लहान सेना जर का असेल तर यांच्यासमोर तुमचा कसं काय तुम्ही निभावणार हे सगळं. असो, ही सिद्धी आहे लघिमा, अत्यंत हलकं होण्याची सिद्धी. याच्यामध्ये मागच्या ज्या दोन सिद्धी आपण बघितल्या, की महानाकडे जाताना महान होऊन जावं आणि लहानाकडे जाताना लहान होऊन जावं. भगवंत हा महान आहे, त्यामुळे त्याच्याकडे जाताना आपल्याला महानताच आपली असली पाहिजे, वैचारिक असली पाहिजे, आपल्या विचारांची, आपल्या ज्ञानाची महानता आपली असली पाहिजे. अशा दृष्टीने एक आध्यात्मिक अर्थ या सगळ्या सिद्धींमधनं आपण घ्यायला हवा. प्राप्ती पुढची आहे, प्राप्ती. हनुमंत कोणतीही गोष्ट मिळवू शकत होता आणि ही गोष्ट रामरायांना माहिती होती की ह्याला ही सिद्धी प्राप्त आहे. प्राप्ती, जे मनात येईल ते हे मिळवणारच. त्यामुळे सीतेचा शोध कोणी जर का लावू शकणार असेल आणि ज्याला सीता मिळेल असं गुणवैशिष्ट्य कोणाचं असेल तर ते मारुतीचं आहे. आणि म्हणून त्याला ते काम सोपवलं, त्याला ती अंगठी दिली आणि त्याला सीता शोधाकरता पाठवली. पुढची आहे 6वी प्रकाम्य सिद्धी. प्रकाम्य म्हणजे ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता वरची प्राप्ती आणि इच्छा, प्राप्ती आणि इच्छा याच्यामध्ये फरक आहे. हनुमंताची इच्छा काय होती, सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यातली इच्छा प्रभू रामचंद्रांनी कुठली पूर्ण केली, की जिथे जिथे रामनाम असेल, जिथे जिथे रामाचं काहीतरी कथा सुरू असेल तिथे मी असलं पाहिजे, आणि त्याला ते वरदान शेवटच्या त्या भागामध्ये दिलेलं आहे आणि ही इच्छा त्याची पूर्ण केलेली आहे. प्रकाम्य ही एक सिद्धी प्राप्त होती. आणि पुढच्या दोन आहेत ईशित्व आणि वशित्व, 7वी आणि 8वी. ईशित्व आणि वशित्व. ईशित्व म्हणजे नियंत्रणाची शक्ती. वानर सेनेचं ते नियंत्रण करत होते, सगळ्या या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याची सिद्धी या हनुमंताकडे होती. म्हणजे हनुमंताशिवाय रामचंद्रांचं पान हलत नव्हतं, किंवा त्यांचा जो त्यांनी विचार मांडला तर तो प्रभू रामराया सुद्धा स्वीकारत होते. आपल्याला बिभीषणाची गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेला बिभीषण शरण येत होता त्यावेळेला काही दूतांनी माहिती आणली की बिभीषण येतोय, तो रावणाचा भाऊ आहे, तो सैन्य घेऊन येतोय. अनेक असलेल्या प्रतिनिधींनी म्हणजे सुग्रीवापासून सगळ्यांनी रामाला सांगितलं की याला शरण देऊ नाहीये, हा शत्रूचा भाऊ आहे, हा आपल्याकडे काहीतरी मनात विषय ठेवूनच येत असेल, याला शरण देण्याची गरज नाही. पण शेवटचं मत एक हनुमंताचं विचारावं म्हणून त्यांना विचारलं आणि मारुती म्हणाले की याला स्वीकारायला हरकत नाही, तो शरणागत आहे आणि आपलं ते कर्तव्य आहे. आणि मग त्याला शरण प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. ईशित्व. वशित्व, वश करण्याची शक्ती. आता बऱ्याच लोकांना हा विषय जेव्हा मांडतो तेव्हा वशित्व म्हणजे वशीकरण वाटतं. हा, सगळीकडे जे चालू आहे ना वशीकरण वगैरे प्रकार, त्यातलं काही. स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात ठेवणं, वश करणं म्हणजे वशित्व आहे. इंद्रिय वश असली पाहिजे. डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली तरी मोह होता कामा नाही.
अशा प्रकारे इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजेत. इंद्रियांमुळे येणारे विकार याच्यावर नियंत्रण. आपण म्हणतो मारुती कसे आहेत, जितेंद्रियम. रोज म्हणतो आपण जितेंद्रियम आहेत, बुद्धिमत्ता आहेत. ह्या झाल्या 8 सिद्धी. आपण मा बघतोय. मा मध्ये विद्या, ऐश्वर्य, संपत्ती, याच्यामध्ये बघता बघता अष्टव सिद्धी नुसतं म्हणून उपयोग नाही. आपण अनेक आरत्यांमध्ये सुद्धा अष्टव सिद्धी म्हणतो, बरोबर. तर ह्या 8 सिद्धी झाल्या. याच्यानंतर नवनिधींविषयी थोडक्यात पाहूया. कुठले हे नवनिधी आहेत? निधी म्हणजे निधी, पैसा, संपत्ती, कुबेराचा खजिना, नवनिधी. आणि जो सगळ्यांना हवा हवासा वाटतो की आपल्याकडे असला पाहिजे, नवनिधी आपल्याकडे असले पाहिजे. निधी म्हणजे आपण समुद्र असं म्हणतो, समुद्रासारखा असलेला असा हा खजिना. कोणते नवनिधी आहेत की जे हनुमंताकडे आहेत? पहिला आहे पद्मनिधी. पद्म, याच्यामध्ये सोनं, चांदी, रत्नांचा संग्रह सगळं आहे. असं वाटतं का? असं आहे पद्मनिधी. याच्यामध्ये उदारता, दानशूरता, गुणांचा खजिना आहे पद्मनिधीमध्ये. त्याच्यानंतर महापद्मनिधी, की जो पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत चालतो. आपण म्हणतो ना 7 पिढ्या बसून खातील असा खजिना, महापद्मनिधी. पण तो कुठला खजिना? गुणांचा खजिना. कुबेराचा खजिना हा गुणांचा खजिना आहे, महापद्मनिधी. तिसरा आहे शंखनिधी. शंखनिधी याला विजय आणि पवित्रता म्हटलेला आहे, शंखनिधीला. हा सुद्धा हनुमंताकडे आहे, विजय आणि पवित्रता. चौथा आहे मकरनिधी. लपवून ठेवलेल्या खजिन्याचं प्रतिनिधित्व हा करतो, लपवून ठेवलेला खजिना, मकरनिधी. याला जीवनशक्ती सुद्धा म्हटलेलं आहे, मकरनिधीला. पुढे 5वा आहे कच्छपनिधी. काही कश्यपनिधी पण म्हणतात, लिहितात, पण कच्छपनिधी. स्थिरता, धैर्य, दृढता, म्हणजे आपली स्टॅबिलिटी आपण म्हणतो ना, त्या दृष्टीने कच्छपनिधी. 6वा आहे मुकुंद निधी. याच्यामध्ये मुमुक्ष वृत्तीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. इच्छा झाली पाहिजे, मला मोक्ष मिळावा ही इच्छा निर्माण होणं, मुकुंद निधी. 7वा आहे कुंदनिधी. कुंदनिधी याचा अर्थ असा दिला आहे की चमकणे, समाजावरती प्रभाव टाकणे, समाजाचं नेतृत्व करणे, अशा दृष्टीने. 8वा आहे नीलनिधी. नील याचा अर्थ येतो शक्ती आणि पराक्रम. बघा, आपण हे सगळे निधी बघतोय, पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, हे सगळे हनुमंताचे गुण आहेत की नाही? म्हणून तो नवनिधी का दाता झालेला आहे. आणि 9वा येतो खर्व निधी. आता खर्व ही एक संख्यावाचक गोष्ट आहे, अब्ज बिब्ज याच्या पुढे जाणारी. खर्व संस्कृत संख्यावाचक शब्द, की जे पूर्णतेचं प्रतीक आहे, तृप्तीचं प्रतीक असं म्हटलेलं आहे या खर्व निधीला. अशा ह्या 8 सिद्धी आणि नवनिधी आणि त्याचा दाता, हे सगळं मा याच्यामध्ये येत आहे. विद्या, ऐश्वर्य, संपन्नता. आता हे अष्टसिद्धी आणि नवनिधी हा आपला संदर्भ आला म्हणून आपण हे पाहिलं, पण हे एवढंच आहे का हो मारुतीजवळ? बुद्धिमत्ताम वरिष्ठम म्हणताना मारुतींनी नक्की कोणत्या कोणत्या क्षेत्रात किती काम केलेलं आहे याचं सुद्धा थोडं थोडं आपण पाहिलं पाहिजे, की हे अष्टसिद्धी आणि नवनिधी त्याच्याकडे आहेतच, पण अजून पुढे जाऊन मारुतींनी अनेक गोष्टींमध्ये काम केलेलं आहे. बुद्धिमत्ताम वरिष्ठम का म्हणावं त्याला? बुद्धी किती तल्लख बुद्धी आहे. तर एका ठिकाणी मारुती रामांना प्रश्न विचारतायत, मला मोक्ष मिळवायचा आहे तर मी काय वाचू? प्रश्न सुद्धा कसा विचारावा, कोणाला विचारावा? त्यांनी बाकी काय विचार, मला मोक्ष मिळवायचा आहे मी काय करू असं नाही विचारलेलं. मोक्ष मला मिळवायचा आहे तर मी काय वाचू असं रामचंद्रांना विचारतात. रामराया ताबडतोब उत्तर देत आहेत, तुला जर का मोक्ष मिळवायचा आहे तर मांडुक्य उपनिषद वाच. मांडुक्य उपनिषद वाच असं सांगतात. आता मांडुक्य उपनिषद का वाच सांगायचं? तर त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, कधीतरी आपण त्याच्यावरती चर्चा करू. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, शिष्यांनी आचार्यांना प्रश्न विचारलेत मांडुक्य उपनिषदामध्ये, ते प्रश्न सुद्धा मोठा अभ्यासाचा विषय आहे. उत्तर राहू दे बाजूला. काय प्रश्न विचारलाय? पहिला प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, काय जाणल्याने सर्व काही जाणता येते ते मला सांगा. इथून सुरुवात होते, काय जाणल्याने सर्व काही जाणता येते. म्हणजे प्रश्नावरच अभ्यास करावा असं हे मांडुक्य उपनिषद, ते तू वाच म्हणजे तुला मोक्ष मिळेल जो पाहिजे तो. असा प्रश्न विचारण्याची सुद्धा बौद्धिक क्षमता. आणखीन एक प्रसंग त्याच्यामधला पुढचा सांगतो, की एवढा हुशार मारुती हनुमंत, आणि शब्दांची योजना हा विषय मला आता तुम्हाला सांगायचा आहे, की शब्दांची योजना करण्याचं एक
हातखंडा कसा होता, सीतेला पाहिलंय मारुतीनी आणि लंकेतनं पुन्हा इकडे परत आलेलं आहे. रामरायासमोर उभे आहेत, मारुती पहिल्यांदाच येत आहेत शोध घेतल्यानंतर. तर आल्यावरती रामरायांना अपेक्षित काय असणार आहे उत्तर? मी कसा गेलो, मग सुरसा राक्षसी कशी मिळाली, मग जांबुवंतांनी माझे कशी शक्ती माझ्याकडे आहे, तू उडी मार म्हणजे तू पोचशील सांगितलं. एवढं सगळं फलान विस्तार तिथे लावलेलं नाही. आत्ता समोरच्याच्या मनात माझ्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे ते मला कधी दिलं पाहिजे. मारुती ज्या वेळेला ही सगळी वार्ता घेऊन किंवा हे सगळा शोध लावून सीतेजवळ संवाद करून ज्या वेळेला तिथे आले, रामरायांच्या समोर आले, तेव्हा पहिला प्रश्न काय, पहिला उत्तर काय दिलंय? प्रश्न विचारलेलाच नाहीये. रामराया समोर उभे आहेत, आतुरतेने वाट बघतायत मारुतीची. काय बोलतोय हा? मारुती म्हणला दृष्टवा. पहिला शब्द काय सांगितला? पाहिली. बाकी सगळं तुम्हाला नंतर सांगतो सविस्तर. कोण कोण मिळाले, काय काय मिळाले, काय झालं, काय नंतर. पाहिली. तुम्हाला अपेक्षित आहे ना ते? मी काम करून आलो. हा अशा प्रकारे वापरणं शब्दांची योजना, नाही तर मग फलान विस्तार सांगता येईल. अरे बाबा काय झालं ते, तुला मिळाली का नाही मिळाली ते सांग, हे विचारायची वेळ नाही आणून दिली. बुद्धिमत्ताम वरिष्ठम, समोरच्याचा अंदाज घेऊन वापरणं. असा आणखीन एक शब्दप्रयोग बदलण्याचं काम मारुती रायांनी केलेलं आहे. कुठे माहितीये का? बरेच संदर्भ आहेत ना. रावण जसं रणदुर्गेची पूजा कुणी करून घेतली आहे? श्रीकृष्णाने अर्जुनाकडून करून घेतली आहे. महाभारत युद्धाच्या आधी रणदुर्गेचा आशीर्वाद आहे, येतो धर्मस्ततो जयः यतः कृष्ण, ते सगळं ते तिथे आहे. तसं रावणाने सुद्धा रणदुर्गेची पूजा केलेली आहे. युद्धाला जायच्या आधी होम हवन चालू आहे, तिथे सगळे वेदवेत्ते बसलेले आहेत आणि त्यांचा होम हवन चालू आहे. तो श्लोक असा होता, जयतुम देवी चामुंडे जय भूतार्थी हारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमोस्तुते. या मंत्राने तिथे पूजन सगळं चालू आहे रावणाच्या इथे. तिथे मारुती गेले, बुद्धिमत्ताम वरिष्ठम ना, तिथे त्यांनी जे काही सांगायचं होतं ते त्या सगळ्यांना सांगितलं. ते हो म्हणाले. मारुती राय एवढंच म्हणाले, तुम्ही एक काम करा, काही करू नका माझ्यासाठी, फक्त एक करा, ते हा म्हणताय ना तिथे का म्हणा. जय भूतार्थ हारिणी म्हणताय ना, तिथे तुम्ही कारिणी म्हणा. म्हणजे सगळ्या त्रासाला हरण करण्याच्या ऐवजी ही कारण बनली आणि त्याच्यामुळे पुढचं सगळं ते बदललं. अशा प्रकारे ही सगळी बुद्धी. आता हे मिळवलं कुठनं? मारुती रायाचे गुरु कोण? सूर्यदेव. सूर्याकडे जाऊन त्यांनी हे सगळं शिकून घेतलेलं आहे मारुती रायांनी. म्हणजे मा या शब्दाचा विचार करताना बुद्धिमत्ताम वरिष्ठम याच्यावरती आपल्याला इथे चर्चा करणं हे आवश्यकच आहे. याच्यानंतर काही ठिकाणी ना बोलताना एक दोन संदर्भ नंतर बोलल्याच्या नंतर काही लोक तुम्ही बुद्धिमत्ताम वरिष्ठ म्हणता खरं मारुतीला, पण मग त्याला ती संजीवनी बुटी कशी नाही ओळखता आली? त्याला सांगून पाठवलं होतं ना की हे असं असं दिसतं, असं अशी ती वनस्पती आहे, अमुक अमुक ठिकाणी मिळेल, ती जा आणि त्यातली थोडीशी ताबडतोब घेऊन ये. लक्ष्मणासाठी हवी होती ना ती, ते मूर्छित पडले होते त्यावेळेचा तो संदर्भ आहे. मग तिथे त्याला मिळाली नाही म्हणून तो डोंगर उचलून घेऊन आला. मग तो कसा काय बुद्धिमत्ताम वरिष्ठम तुम्ही त्याला म्हणता? असा एक शंका आणि थोडासा आक्षेप रूपी शंका असं म्हणायला हरकत नाही. असं या सगळ्यामध्ये आपल्याला अनेक जण प्रश्न विचारतात, पण समजावून सांगावं लागतं ना, त्याशिवाय समजत नाही. मारुती बुद्धिमत्ताम वरिष्ठम होतेच, कोणता विचार आपला आहे की त्याला समजलं नाही म्हणून त्यांनी डोंगर आणला. मारुती रायांनी काय विचार केला की ही जडीबुटी आपण नेतोय, ही पुन्हा लागली तर म्हणून जास्त घेईन. बरं, जास्त घेईन, पण ही त्या वैज्ञानाचं ताजीच लागत असेल तर? फ्रीजमध्ये ठेवलेली नको, सुकलेली नको, ताजीच कुठून घ्यायची तरच त्याचा उपयोग होतो, असं असेल तर? मग मारुती राय विचार करतात, मी याचं बियाणं नेतो, मी तिकडे नेऊन लावेन. पण दुसरा विचार मनात येतो, मी बियाणं नेईन पण ते आमच्या प्रदेशात जगलं नाही तर मी काय करू? मग मी तिथली मातीच नेतो, म्हणजे सॉइल टेक्स्चर उचलून आणलेलं आहे. आपण त्याला डोंगर उचलून आणला असं म्हणतो, पण ती जडीबुटी आपल्या समाजाच्या सगळ्यांच्या परोपकारासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पुन्हा परत त्याच कामाकरता यायला लागू नाहीये म्हणून हे सगळं त्यांनी डोंगर उचलून आणलेलं आहे. हा बुद्धिमत्ताम वरिष्ठम विचार नाहीये का? आपण आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक प्रश्न परत परत 30 कामं अनेक वेळा करत असतो, तो विचार करावा. बुद्धिमत्ताम वरिष्ठमचा गुण हा आपण घ्यावा. इथेच मारुती राया थांबत नाहीत. मारुती रायांनी संगीतशास्त्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे की जे जनरली आपण कोणी वाचायला जात नाही किंवा आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसते. संगीताचा विचार जर का केला ना, तर कर्ता संगीत शास्त्रस्य हनुमांश महाकपी शार्दूल काहला वेतो. शार्दूल आणि काहल असे दोघे जण
हनुमंताच्या हाताखाली आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिघांनी, हनुमंत मुख्य आणि त्याच्याबरोबर शार्दूल आणि काहल असे 2 जण आहेत. भावभट्ट नावाचा एक महान संगीतकार होऊन गेला. त्यांनी अनुप संगीत विलास नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यात हे सगळं उल्लेख आहे की मारुतीने किती अलंकार शोधून काढले स्वतः. ते अलंकार पण मी सांगतो, वेळ आहे अजून आपल्याकडे. अलंकाराविषयी थोडस पाहूया, कुठले कुठले सांगितले. भद्र, की जो 2 अक्षरांच्या संयोगातून बनतोय. त्याच्यानंतर ग्रीव. आता हा ग्रीव अलंकार जो आहे तो त्या ग्रंथामध्ये असा संदर्भ आहे की स गौ री गौ, स गौ री गौ आणि पुढच्या वेळेला म गौ री सौ, अशा प्रकारे आधी लघु मात्रा मग दीर्घ मात्रा, ह्या सगळ्यातनं हा ग्रीव अलंकार मारुतीने लिहिलेला आहे. त्याच्यानंतर भाल आहे, प्रकाश आहे, बिंदू हा सुद्धा एक अलंकार त्याच्यामध्ये आहे. संधी प्रच्छादन आणि उद्वाहित असे अनेक अलंकार आहेत. हे त्यातले प्रातिनिधिक 6-7 आहेत की हे मारुतीने लिहिलेले आहेत. मध्यमताम वरिष्ठम. याच्यानंतर मारुतीचं, हनुमंताचं आयुर्वेदामध्ये सुद्धा मोठं काम आहे. कसं तर जन्मांतर कृतम पापम व्याधी रूपेण बाधते तत शांती औषध प्राशैर जप होम सुरार्चनैही. तिथे असं सांगितलेलं आहे की देवतांचं अर्चन करण्याने सुद्धा रोगहरण होतात. आणि आपल्याला माहितीये की आपलं कफ वात पित्त ह्याच्याने सगळे जे काही आजार किंवा जे काही निरोगी किंवा रोगी जे काही असेल ते या तिघांवर जास्त अवलंबून आहे. त्यातला वात प्रकृतीसाठी हनुमंताची भक्ती करा असं सांगितलेलं आहे. कारण अनेक रोग हे वायूमुळे होत आहेत आणि वायू विजन आणि वायूचं आपलं प्रमाण ते सगळं व्यवस्थित राहावं याच्यासाठी मारुतीची भक्ती करावी. असा हा हनुमान की ज्याचं सगळीकडेच काही ना काहीतरी आहे. राजनीती हा सुद्धा मा या विषयामध्ये येतो. ते राजनीतीविषयी ते कसं बोललेले आहेत, काय बोललेले आहेत हेही आपल्याला माहिती आहे. रावणाबरोबरचा त्याचा संवाद आपल्याला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचा एक प्रसंग असा आहे की ज्या वेळेला मारुतीच्या शेपटीला आग लावली होती या सगळ्यांनी आणि ते सगळीकडे उड्या मारत जात होते आणि लंका जाळत होते, त्यावेळेला मारुती नुसते उड्या मारत नव्हते. जय श्रीराम जय सुग्रीव, जय श्रीराम जय सुग्रीव, त्या लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा हा एक प्रकार आहे की मी उडी मारतोय, माझे स्वामी कोण आहेत? श्रीराम आहेत. माझे स्वामी कोण आहेत? सुग्रीव आहेत. मी जर का तुमचा एवढा विध्वंस करू शकत असेल तर राम आणि सुग्रीव येत आहेत, तुम्ही सावध व्हा. म्हणजे आपण खच्चीकरण म्हणतो ना, अनेक ठिकाणी आहे असं हे सगळं राजनीतिज्ञ त्यांचं बोलणं. एक दूत काय करू शकतो हे त्यातून त्यांनी दाखवलंय. ह नु आणि मा वरती एवढा विवेचन आता पुरेसा आहे. त्याच्यानंतर येतो न. ह नु मा न शेवटचा. न चा अर्थ आपण पाहिला होता बल, शौर्य किंवा युद्ध, वीरता. ह्याचं सगळ्याचं वर्णन अनेक ठिकाणी मारुतीविषयी आहे की हा कसा बलवान आहे, कसा वीर्यवान आहे. एक प्रसंग फक्त सांगतो, नचं काही जास्त विवेचन करण्याची आवश्यकता नाही कारण आपल्याला त्याची कल्पना आहे. त्याचं बळाविषयी, त्याचं बल किती होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचा संदर्भ एक असा आहे की रामायणाच्या मध्ये या सगळ्या युद्धामध्ये ना एक दिवस असा उजाडतो की ज्या वेळेला हे सगळे जणांना जखमी होतात. रामाचे सगळे सेनापती जखमी होतात, खूप हानी होते या बाजूला. त्यावेळेला जांबुवान जंगलात एका ठिकाणी कुठेतरी असा आपण अननोन प्लेसवरती कुठेतरी पडलेला आहे जांबुवान आणि तो मिळत नाही या सगळ्यांना. अत्यंत असा जखमा झालेल्या आहेत, सगळीकडे विव्हळत पडलेला आहे, डोळ्याला दिसत नाहीये, खूप खूप त्याला लागलेलं असतं. आणि हा जांबुवानाला शोधत 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 बिभीषण आणि मारुती 2 जण फिरत असतात. तो सापडतो आणि बिभीषण विचारतात त्याला की अरे जांबुवाना कसा आहेस तू, काय किती लागले तुला, कसं काय होतंय? जांबुवान म्हणतो अरे मला दिसत नाहीये, मला खूप दुखतंय, मी नाही हलू शकत नाही, उठू शकत नाही, तुम्हाला मी बघू शकत नाही. पण मी आवाजावरून तू बिभीषण आहेस ना, तू बिभीषण आलायस ना मला शोधत? विभीषण म्हणतो हो मी आलोय, काय तुझं काय कितपत आहे? तो म्हणतो बाकी सगळं सोड, मला सांग मारुती कसा आहे, मारुती कुठं आहे, हनुमंत जिवंत आहे की नाही मला सांग. ह्या संवादामध्ये बिभीषणाला राग येतो. का राग येतो? तो म्हणतो अरे जांबुवाना, मी तुला शोधत इथपर्यंत आलोय, तुझी जर का एवढी पडझड झाली, तुला बाकी सगळी परिस्थिती युद्धाची आजची माहिती आहे, तर तू राम कसा आहे विचारायला पाहिजेस ना आधी. आपला राजा जिवंत आहे की नाही ते विचारलं पाहिजे, सुग्रीव कसा आहे ते विचारलं पाहिजे. तू मारुतीचा काय विचारतोस? तुला एवढं सगळं झालंय तर तुला पडली कोणाची, तर त्या मारुतीची पडली आहे. जांबुवान असं म्हणतो अरे बिभीषणा तू थांब, मला माहितीये मी हा प्रश्न का विचारतोय तो, कारण मला माहितीये जर मारुती जिवंत आहे ना तरच तुम्ही सगळे जिवंत आहात.
जर मारुती जिवंत आहे ना तरच राम लक्ष्मण जिवंत आहे हे मला माहिती आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर फक्त सांग मला की मारुती कुठे आहे. तेव्हा मग मारुती म्हणतात मी पण तुमच्या बरोबर आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. हा म्हणे मग ठीक आहे. ही जे पहिल्यांदा आपण म्हटले ना की जांबुवानांनीच मारुतीच्या शक्ती जागृत केलेल्या आहेत की ज्याचं विस्मरण त्याला होतं. त्यामुळे जांबुवानाला पक्क माहिती आहे की बल शौर्य वीरता या हनुमंताची काय आहे. हा न हा आपल्याला या वीरतेची कल्पना देईल. शिवाचा अवतार असलेला हा मारुती रामाची पूजा करतो. ऐश्वर्य बुद्धी मा आणि बलवान न न. आता मगाशी आपण जो श्लोक पाहिला ना देहदृष्ट्या तू दासोहम याच्यामध्ये काय बघायचंय आपल्याला. मारुती समजून घ्यायचा तर हा एक श्लोक पुरेसा आहे आपल्याला. देहदृष्ट्या तू दासोहम म्हणजे न देहदृष्ट्या तू दासोहम शौर्य बल आपण बघू शकतो त्यातलं. जीवदृष्ट्या त्वदंशक म्हणजे नु म्हणजे पूजा आपण म्हटलं प्रशंसा ते पाहू शकतो. जीवदृष्ट्या त्वदंशक आणि आत्मदृष्ट्या त्वमेवाहम याच्यातनं आपण मा बुद्धी आत्मदृष्ट्या त्याला माहिती आहे त्याला ज्ञान आहे त्याच्याकडे बुद्धी आहे की आत्मदृष्ट्या मी म्हणजे तू आणि तू म्हणजेच मी आहे. म्हणजेच या एका श्लोकातनं आपण देहदृष्ट्या म्हणजे कर्म बघू शकतो मारुतीचं. त्याच्या देहाने केलेली कर्म जी काही सेवा केलेली असेल ती. जीवदृष्ट्या म्हणजे त्यांनी केलेली भक्ती आपण म्हणू शकतो. आणि आत्मदृष्ट्या म्हणजे त्याचं ज्ञान म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या देवता समजून घेताना आपल्याला शेवटी यायचंय कुठे आपल्या जीवनातली ज्ञान कर्म आणि भक्ती याची समृद्धता आपल्याकडे आल्याशिवाय आपली आध्यात्मिक प्रगती नाही नाही आणि नाही. त्यामुळे सगळीकडनं जरी गोल फिरून आलो तरी आपण तिथेच येतो. प्रत्येक देवता समजून घेताना कुठच्याही गुणांचा विचार करताना ज्ञान कर्म आणि भक्ती तिथेच आपल्याला यायचंय. अशी पूजा अशा गुणांनी युक्त पूजा जीवन पुष्प जो वाहतो त्याचं कौतुक भगवंत स्वतः करतायत. एका भक्ताला आणखीन काय हवंय. आपण एखादं काम मनापासून ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला काही सत्काराची फार मोठी अपेक्षा नसते पण केलेल्या कामाचं कौतुक भगवंतानी भक्ताचं कौतुक करावं. असा आणखीन एक प्रसंग आलाय. गिरनारवरती दत्त गोरक्ष संवाद आहे एका ठिकाणी आणि तिथे त्या संवादामध्ये दत्तांनी गोरक्षाला नमस्कार केलेला आहे. तो दत्त गोरक्ष संवाद हा आणखी मोठा विषय आहे चर्चेचा अभ्यासाचा. पण तिथे भगवंतानी भक्ताचं कौतुक करावं. मग अशी सांगितलं ना नंदी सहस्रनामामध्ये आलेलं आहे. कोणी रचलंय हे सहस्रनाम. हे सहस्रनाम श्रीराम उवाच प्रभू रामचंद्रांनी रचलेलं आहे हनुमंतासाठी. हनुमंताचं कौतुक करताना 1000 नावं सांगितली. कधी सांगितली. ज्या वेळेला ते सीता शोधा करता तो निघालाय ना त्यावेळेला तिथे त्या प्रसंगामध्ये प्रभू रामराया 1000 नावं हनुमंताची सांगतात. बृहद ज्योतिषार्णव असा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला रामचंद्र उवाच श्रीरामचंद्र उवाच नावाने सहस्रनाम दिसतं. रामराया त्याच्यात म्हणतात हनुमान श्रीपदो वायुपुत्रो रुद्रो नभो नर जरहा अमृत्युर्वीरवीरश्च ग्रामवासो जनाश्रय. खूप खूप छान. जसं विष्णू सहस्रनाम खूप छान आहे तसं हे हनुमंताचं सहस्रनाम खूप छान आहे आणि रामरायांनी रचलेलं आहे. रामांनी मारुतीची स्तुती केली भगवंतांनी भक्ताला नमस्कार करावा असं हे चरित्र हनुमंताचं आहे. आणि म्हणून रामरायांनी वर्णन केलं धनदो निर्गुणो कायो वीरो निधिपतीर मुनिही. मुनी म्हटलेलं आहे मारुतीला स्वतः रामांनी. पिंगाक्षो वरदो वाग्मी सीता शोक विनाशनहा. सीतेचा शोक नाहीसा करणारा सीता शोक विनाशनहा. पुढचा एक श्लोक असा आहे सुग्रीवादी युतो ज्ञानी वानरो वानरेश्वर कल्पस्थायी चिरंजीवी तपनश्च सदाशिव. सदाशिव कोणी म्हटलंय मारुतीला. रामांनी म्हटलंय. वानरो वानरेश्वर असं म्हटलेलं आहे. वनात राहणाऱ्या सगळ्यांचं रक्षण करणारा जो म्हणून वानरेश्वर. सीता शोधण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड योग्य दूताची निवड करताना इथे यांनी म्हटलेलं आहे हे सगळं. आणि नंदी म्हटलेलं आहे सदाशिव म्हटलेलं आहे रामांनी. त्यामुळे याचा अर्थ आपण जो शंकर महादेवांचा अवतार हे आपण म्हणतो ते इथे आपल्याला पुन्हा एकदा संदर्भ दिसतो. आता हनुमंताच्या जीवनाची फलश्रुती काय आणि आपण त्यातून काय घ्यायचं याचा विचार थोडासा करूया. हनुमंताच्या जीवनाची फलश्रुती हीच की रामांनी त्याचा गौरव केला. रामांनी त्याला नमस्कार केला. रामांनी त्याचं कौतुक केलं. हीच
मारुतीच्या जीवनाची फलश्रुती आहे. मग आता मी काय घ्यायचं त्यातनं? आपण शेवटी ऍक्शन प्लॅन, आमच्याकडे ना या सगळ्यामध्ये आमचे गुरुजी याच्यावर नेहमी येतात की ऍक्शन प्लॅन, आज उद्या सकाळी उठल्यावर किंवा आता इथून गेल्यानंतर मला काय वागायचंय हे जर का आपल्याला कळलं, मिळालं, त्याचा विचार झाला तर हे सगळं ऐकल्याचा फायदा आहे. माझं सुद्धा जीवन या मारुतीप्रमाणे ज्ञान, भक्ती आणि कर्मानी समृद्ध कसं होईल, माझ्यातला एक एक गुण मी रामाच्या कार्यासाठी कसा वापरेन, याचा विचार आपण केला पाहिजे. जो काही गुण आपल्यामध्ये असेल, मग अशी जशी उदाहरणं सांगितली, अनेक गुण, एकही व्यक्ती असा नाही की ज्याच्याकडे कुठलाही गुण नाही देवाला देण्यासारखा, काही ना काहीतरी आहे, त्याचा वापर आपण करावा आणि रामांची पूजा करावी. आपण हनुमंतच आहोत सगळेजण, आणि हनुमंताला जर का आपल्याला नमस्कार करायचा असेल तर आपल्याला शिकत राहायला हवं, अभ्यास करत राहायला हवा, आणि जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे. आपल्याला ज्या 4 चांगल्या गोष्टी कळलेत त्याचा प्रचार प्रसार आपण करावा. 4 मुलं एकत्र करावीत, त्यांना रामरक्षा शिकवावी, त्यांना भीमरूपी शिकवावं, काहीतरी रामायणातल्या 4 गोष्टी सांगाव्या. कुठेतरी धर्मकार्य पुढे जायला माझा गुण वापरून मी सुरू करेन. आम्ही गीता जयंतीचा 1 डिसेंबरला छोटासा कार्यक्रम आपल्या दुकानाच्या इथे केला, फाटक दुकानाच्या इथे. ज्याला चित्र काढता येतंय ना त्यांनी चित्र काढावं, पण रामाचं चित्र काढावं, कृष्णाचं चित्र काढावं. आम्ही एक 8-10 चित्र तिथे लावली होती, मुलांना दिली होती, रंगवून आणा. तुम्हाला चित्र चांगलं काढता येतं ना, कृष्णाचं चित्र रंगवा की. गाणं चांगलं म्हणता येतं का, गीतेची आरती म्हणा, रामाची आरती म्हणा. जो जो आपल्याकडे गुण आहे तो वापरून आपण काहीतरी रामकार्य करावं, धर्माचं कार्य करावं. जे हनुमंतानी आयुष्यभर केलं ते कार्य आपल्याकडून अपेक्षित आहे. रामाचा दास म्हणून किंवा हनुमंताला जर नमस्कार करायचा आहे तर त्यातले गुण माझ्यामध्ये कसे येतील, याच्यातनच खऱ्या अर्थाने विचार केला तर हनुमंताला नमस्कार होईल. पूजा करत राहावं, काम करत राहावं, आणि नक्की एक समजून घ्यावं की मारुती रामाचा भक्त होता, पण तो एका दगडावर बसून राम करत बसला नाही, दिवसभर रामाचे पाय धुत बसला नाही. आपल्या गुणांनी जसा रामाला अपेक्षित आहे तसा त्या वेळेला ती गोष्ट घेऊन मारुती उभा राहिला. आपल्या धर्माच्या कार्याला जे जे आवश्यक आहे ते घेऊन आपण उभं राहावं, अभ्यास करत राहावा, इतरांना सांगत राहावं, मानस पूजा करावी, आणि ज्ञान, कर्म, भक्ती ही ज्याच्याकडे मागूया, कोणाकडे मागूया की जो ह नु मा न आहे. ह नु मा न याला आपण नमस्कार करूया. आणि उद्या फुल वाहताना आपण फुलांचे कुठले गुण बघितलेले आहेत तसं एक पुष्प आपण हनुमंताला अर्पण करूया. आणि आज आपण इथे थांबूया. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.